हायडआउटचा पॉईंट आम्हाला आमच्या जो इन्फॉर्मेशन होता त्याने सांगितलं की हा हायडआउटचा पॉईंट आहे आणि तिथनं टेररिस्ट बाहेर येईल तर मग आम्ही त्याला शूट करायचं म्हणून आम्ही तिथं बसून होतो. त्याच वेळेला आम्हाला आहट आली की आणखी कोणीतरी येत आहे. मग मी थोडंसं असं उठून बघितलं आणि एक AK-47 एक बुलेट अशी आली ना आणि पुढे माझं बुलेटचं जॅकेट होतं, कट झाली आतमध्ये. ऑन द स्पॉट मी खाली पडलो. वेलकम बॅक टू कॉफी टॉक्स. अँड टुडे आज आपण थोडंसं मराठी साईडला जाऊ आणि मराठीत बोलू की आपल्यासोबत एक मोठे व्यक्ती, शूरवीर म्हणू शकतो आपण, असं लढतात ते आजही आपल्यासाठी. तर मला फक्त रमाकांत सरबद्दल एक छोटीशी स्टोरी सांगायची आहे की आज आपण काय बोलणार आहोत. थोडंसं तुम्हाला हिंट्स देऊन टाकतो. आपण थोडंसं आज देशभक्तीकडे जाऊ. आपण थोडंसं आज रमाकांत सरबद्दल कळू, त्यांचं आयुष्य कसं फ्लोमध्ये गेलं आहे, ते काय देशासाठी लढले आहेत. आज त्यांनी छातीवर गोळीबार घेतलेला आहे. नंतर त्यांनी त्याच्यानंतरही त्यांच्या मुलाला कुठं पाठवलं आहे हे आपल्याला टॉक्समध्ये कळेलच. त्यांचे काय 3 वर्ड्स आहेत हे सगळं तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आणि हे आपल्यात असलं पाहिजे. हे सगळं आपण थ्रूआउट पूर्ण ह्याच्यात समजून घेऊ. तुम्ही कशा प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्ही फ्रंट एंडला जाऊन लढून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. काय छोटी छोटी गोष्ट आहेत मी हळूहळू रिव्हील करेन. सगळ्यात आधी विश्व प्रार्थना म्हणूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. सद्गुरू श्री वामनराव पै, माई श्री प्रल्हाद दादा आणि मिलनताईच्या चरणी नतमस्तक ठेवून मी आज बोलणार आहे. मी 1990ला एनरोलमेंट झालो होतो आणि जुलै 2018ला मी रिटायर झालो. तर 28 वर्ष मी आर्मीमध्ये सर्व्हिस केली. मी मॅकनाइज इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर अहमदनगरला आहे. त्यामध्ये माझे बेसिक ट्रेनिंग आणि ट्रेड ट्रेनिंग केलं आणि त्याच्यानंतर मी माझी पोस्टिंग आली कारू, लेह लडाख. आणि म्हणजे आतापर्यंत मी बर्फ बघितलेला होता ते बर्फांच्या गोळ्यासोबत किंवा एक काचेच्या याच्यामध्ये जे बर्फ गोळ खातात आपण, ते त्यावेळेला 25 पैशाला भेटायचं. ज्यावेळेला मी कारूला गेलो तर मी बघितले बर्फाचे पर्वतच. आणि मग तिथून मग आमची सुरुवात झाली. ॲडव्हेंचर्स मला आधीपासूनच आवडत होतं. मला माझे जे सिनियर होते ते कुमाऊ होते. कुमाऊ म्हणजे पहाडी लोक, आणि पहाडी लोक जे असतात ते एक प्रेमळ आणि शिस्त बनतात. आणि मग त्यांच्यासोबत राहून मी माझ्या जीवनाचा, माझा कॅरियरचा जो पाया होता तो स्ट्रॉंग करून घेतला त्यांनी माझ्याकडनं. आणि आम्ही आमचं रेजिमेंटल सॉन्ग म्हणायचे, फाई मैक के वीर जवानों तस देंगे हम जान भी, जीते जी जान ना देंगे आन इंसान की, फाई मैक के वीर. तर हे रेजिमेंटल सॉन्ग ऐकून एक मनामध्ये एक पॉवर यायची. मग मी 4 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर व्हॉलेंटियर पॅरा कमांडोमध्ये, तर 1 पॅरा SF मी गेलो. त्यावेळेला आमची युनिट शिलाँगला उमराई कॅम्प. ओके. आणि त्या उमराई कॅम्पच्या त्या पहाड्यांवरती मी आपलं माझी ट्रेनिंग केली. कमांडो ट्रेनिंग किती स्ट्रॉंग असते हे तुम्हाला कळेल की पहिली जे रन असतो आमचा, जो पहिला रन असतो, तो पहिला रन असतो 10 किलोमीटर रनिंग, 17.5 kg वेट घेऊन. अरे वा. त्याच्यानंतर 20 किलोमीटर रनिंग, 17.5 kg वेट घेऊन. त्याच्यानंतर आणखी 10 दिवसांनी 30 किलोमीटर रनिंग, 17.5 kg वेट. अशा प्रकारे शेवटची रनिंग 60 किलोमीटर रनिंग आणि 17.5 kg वेट पाठीवरती घेऊन. पाठीवरती जो पिठ्ठू असतो ना, पॅक 08, त्याच्यामध्ये रेत असते आणि ते पाठीला रगड खाऊन खाऊन
एक अशी जखम तयार होते, एक गोलची जखम असते ना, त्याला कमांडो स्टॅम्प म्हणलं जातं. आणि तो कमांडो स्टॅम्प आम्ही मिळवलेला आहे. मेजर उन्नीकृष्णन यांच्यासोबत मी ट्रेनिंग केलेली आहे, कारण मी NSG मध्ये 2006 to 2009 मध्ये राहिलो होतो. त्यांच्यासोबत मेजर उन्नीकृष्णन सरांसोबत मी कमांडो CC केलेला आहे. आणि ज्यावेळेला 26/11 मध्ये ज्यावेळेला सर शहीद झाले, त्यावेळेला मी माझ्या प्रमोशन कॅडरसाठी श्रीनगरला गेलेलो. त्यामुळे मी त्या ऑपरेशन्सला नव्हतो, नाहीतर मी हमेशा सरांसोबत सपोर्टिंग वेपन घेऊन असायचो. मेजर मोहित शर्मा सेना मेडल, अशोक चक्र, हे ज्या वेळेला शहीद झाले त्यावेळेला आम्ही NSGला होतो. आणि त्यानंतर आम्ही जाऊन मग आम्ही एक जुनून आमच्यामध्ये आलं की आपण ऑपरेशन करायचे. ऑफ पराक्रम नंतर ऑपरेशन सुरू झालं सर्पविनाश. म्हणजे जिथे कुठे सर्प भेटेल ना, त्याला पकडायचं आणि त्याला तिथंच मारायचं. मग सर्पविनाश सुरू झालं आणि मग आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की एक हायडाऊट आहे आणि त्या हायडाऊटमध्ये 5 टेररिस्ट लपले. हायडाऊट एक अशी जागा असते ना की खडी पहाडी असते आणि ऑपरेशनची जे आमची ऑपरेशनची वेळ असते, लढण्याची वेळ असते, ती असते काळोखी रात्र, -डिग्री टेम्परेचर असणार, बर्फ पडत असणार. ज्या वेळेला साधारण माणूस घराच्या बाहेर निघायला हिंमत करत नाही, त्यावेळेला आम्ही निघतो. आणि केवळ निघत नाही तर ऑपरेशन सक्सेस करून वापस येतो. म्हणून म्हटलं जातं मुश्किल वक्त कमांडो साथ. खडी पहाडी होती, चढत राहिलो, पाठीवरती वेट होतं. त्यावेळेला मी हवालदार होतो. आणि हवालदार जो असतो ना, तो सैन्याच्या पाठीचा कणा असतो. 20 वर्षे सर्व्हिस झालेली होती माझी त्यावेळेला, 40 वर्ष माझं वय होतं. आमचा जो फायटिंग ट्रूप चालत होता त्याच्यामध्ये 2nd नंबरला मी होतो. 1 नंबरवरती गाईड होता आणि त्याच्यामागे मी, माझ्या मागे आमचे टीम लीडर, आणि असेच आम्ही सिलेक्टेड कमांडोज आम्ही मूव्ह केलं. हायडाऊटवरती रेड करा, खडी पहाडी, रात्रभर पहाडी चढत होतो. वेट घेऊन ज्या वेळेला आपण पहाडी चढतो ना, त्यावेळेला तुम्हाला डिहायड्रेशन होणार. घाम, तुम्हाला जो घाम येतोय तो घाम तुम्ही ज्या वेळेला थोड्या वेळसाठी थांबणार तर तो त्या घामाचा बर्फात रूपांतर होणार. अशा स्थितीमध्ये आम्ही चढत होतो, पहाडी चढत राहिलो, रात्रभर पहाडी चढत राहिलो. कारण आमच्यामध्ये एकच जुनून असतो, नेव्हर गिव्ह अप. सकाळी ज्या वेळेला आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळेला आम्ही स्क्वॉर्डन केलं आणि हायडाऊटचा पॉईंट आम्हाला आमच्या जो इन्फॉर्मेशन होता त्याने सांगितलं की हा हायडाऊटचा पॉईंट आहे आणि तिथनं टेररिस्ट बाहेर येईल तर मग आम्ही त्याला शूट करायचं म्हणून आम्ही तिथं बसून होतो. त्याच वेळेला आम्हाला आहट आली की आणखी कोणीतरी येत आहे. मग मी थोडंसं असं उठून बघितलं, एक AK-47 एक बुलेट अशी आली इथनं आणि पुढे माझं बुलेट जॅकेट होतं, टच झाली आतमध्ये. ऑन द स्पॉट मी खाली पडलो. मी खाली पडल्याबरोबर माझी सोबती मला वाचवण्यासाठी माझ्या जवळ आली. मला माहिती होतं की त्यावेळेला टेररिस्ट एम घेऊन त्यांना फायर म्हणून मी त्यांना साईडला केलं. मी स्वतः पडून राहिलो. आता त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला बघितलं आहे की आमचे म्हणजे माझ्या एवढ्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी तिथं बघितलं होतं की ज्या वेळेला तुम्हाला गोळी लागते आणि तुमचे सोबती तुम्हाला वाचवायला येतात त्यावेळेला टेररिस्ट तुम्हाला एम घेऊन फायर करणार. आणि आमचे जे सोबती असतात ना ते आम्हाला आमच्या भावापेक्षा प्रिय असतात. भावापेक्षाही मोठे म्हटलं जातं ना ते आमचे सोबती असतात. फॅमिली तीच असते. हो, तेच आमचे एक परिवार असतो. आणि त्याने फर्स्ट एड द्यायला मला सुरुवात केली. पहिल्यांदा हेलिकॉप्टर आलं सकाळी 9:30 आणि मला गोळी लागली होती सकाळी 5:30. एवढा वेळ मी तिथं तडपत होतो. हेलिकॉप्टर म्हणजे माझे कमांडिंग ऑफिसर को पायलट म्हणून आले. त्यांनी हेलिकॉप्टरमधनं खालच्या एरियाचं हे केलं, ऑब्झर्वेशन केलं. खाली हायडाऊट असल्यामुळे हेलिकॉप्टर टच ग्राउंड होऊ शकत नव्हतं.
आणि उंच उंच चीडची झाडं होती, त्यामुळे ते टच ग्राउंड नाही होणार. मग आम्ही कमांडोज 9 मीटरचा रोप घेऊन चालत असतो. आमच्या सगळ्यांजवळ तो 9 मीटरचा रोप. मग आमच्या कमांडिंग ऑफिसरने खाली टीम लीडरला रेडिओ सेटनं मेसेज पास केला की याच्यासाठी हार्नेस बनवा, चेस्ट हार्नेस. मग त्यांनी माझ्या सोबत्यांनी आमचे रोप काढले सगळ्यांचे आणि माझ्यासाठी चेस्ट हार्नेस बनवलं, सीट हार्नेस बनवलं. हेलिकॉप्टरनं वरनं खाली रोप टाकला, त्या रोपला मला बांधलं आणि हेली मला उचलणार तोपर्यंत दोन्ही हातांनी मी त्या रोपला असं पकडलं. आणि मग माझ्या मित्रांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या, कारण तो आनंद असणार. हो, कारण 5 तासानंतरही आपला सोबती अजून मजबूत आहे. मग त्यांनी त्याबद्दल टाळ्या वाजवल्या. दोन्ही हातांनी तो रोपला पकडून ठेवला, कारण मी रोपला जर नसतं पकडलं ना, प्रेशर त्या हेलीने माझं कमरपासून मला तोडून टाकलं असतं, कारण तो रोपने मला असं ओढलं असतं. मग असं लटकवत बाहेर रोपने लटकवत मला एक पहाडीवरनं दुसऱ्या पहाडीला गेलो. मग तिथं मला परत ड्रॉप केलं, परत जोरात खाली पडलो. मग माझे कमांडिंग ऑफिसर खाली उतरले आणि ते मला उचलायला आला. मग मी थोडा हेल्दी होतो, तर मी त्यांना उचलता नाही आला. मग त्यांनी आदेश दिला, कमांडो उठो और हेलिकॉप्टर में जाकर बैठो. आम्ही सोल्जर असे असतो ना की आम्ही मरता मरता पण आपल्या लीडरचा, टीम लीडरचा, कंपनी कमांडरचा, आपल्या कमांडिंग ऑफिसरचा आदेश पालन करतो. आणि साक्षात कमांडिंग ऑफिसर म्हणताय तर मी उठलो आणि चालत हेलीमध्ये जाऊन बसलो. पायलटने ज्या वेळेला आम्हाला बघितलं दोघींना, आता मी पूर्ण रक्ताने माखलेला आणि मला उचलण्याच्या कोशिशमध्ये सरांना पण पूर्ण ब्लड लागलेलं. म्हणजे दोन्ही रक्ताने माखलेले येत आहेत आणि दोन्ही चालत येत आहेत. तो पायलट विचारलाय, गोली किसको लगी भाई, दोनों चल कर आ रहे. मग तिथून मला 92 बेस हॉस्पिटल श्रीनगरला आलं. 92 बेस हॉस्पिटल श्रीनगरला जसं मेसेज कळतो ना की आपला कमांडोज येत आहेत, त्याला गोळी लागली आहे, पूर्ण ते आर्मी मेडिकल कोरचे जे आमचे ऑफिसर्स, जे डॉक्टर्स असतात, ते MNS असतात, ते सर्व स्टँड बाय होतात आणि विचार करतात की केव्हा पेशंट आमच्याजवळ येईल आणि आम्ही केव्हा त्याला पहिल्यासारखं करू, त्याला जिवंत करू. याचं त्यांच्यामध्ये खरंच ज्याने जे आर्मी हे ऑर्गनायझेशन बनवलं ना, त्यांनी खूप म्हणजे आम्हाला एकदम बांधून ठेवलेलं आहे. जे आपण म्हणतो असं शहीद होत नाही, शहीदच्या अगोदर पण वाचवण्याचा प्रयत्न खूप केलेला गेलेला असतो. खूप 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 प्रयत्न केले. त्याच्यानंतर मला डॉक्टरने विचारलं, कमांडो क्या नाम है? हवलदार रमाकांत. बोला बेटा मैं तुझे मरने नहीं दूंगा. मतलब सर अगर मरने का डर होता ना तो कमांडोज में नहीं आता. मग तो माझे टफ बच्चा आहे आणि जल्दी से लेके लो ऑपरेशन थिएटर. तिथून मग मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. तिथं मला 1 ते 1.5 तास माझ्यावरती सर्जरी चालली. संध्याकाळी ज्या वेळेला मला होश आले तर माझे ऑफिसर्स आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी रिंग करा आणि मिसेसशी बोला आणि तिला सांगा की तुम्हाला गोळी लागली. नाहीतर ज्या वेळेला पोलीस प्रॉपर चॅनल तुमच्या घरी जाईल आणि ती सांगेल यांना गोळी लागली आहे, तर तुमची पत्नी तो झटका बर्दाश्त नाही. कारण सोल्जरला जे गोळी वगैरे लागते तर हा मेसेज पोलीस स्टेशन थ्रू परिवाराला कळत असतो. मग त्यावेळेला एक छोटासा सॅमसंगचा मोबाईल होता, ज्याच्याने प्रत्येक जखमी सोल्जर 92 बेस हॉस्पिटलमध्ये जेवढे जखमी सोल्जर होते ते आपल्या घरी 3 मिनिट बोलायचे. श्रीनगरमध्ये शेकडो जखमी सोल्जर्स असतात 92 बेस हॉस्पिटलमध्ये. कोणाच्या हाताला बर्फ लागला तर हात कट झाले, पायांना बर्फ लागला पाय कट झालेले, गोळी लागली तर बॉडीचा पार्ट उडालेला. अशा सर्व जखमी सोल्जरला त्यांच्या घरी बोलण्यासाठी 3 मिनिटात टॉक टाईम भेटत. मग मी पहिल्यांदा कॉल आला. मग माझ्या मित्रांनी उचलला आणि मग ती सरप्राईज झाली.
कारण मी कधीही संध्याकाळी फोन केला नाही. आम्ही ज्या वेळेला फोन करायचो तो रात्री 1:30 वाजता 2 वाजता, म्हणजे आम्ही श्रीनगरच्या पूर्ण एरियामध्ये पेट्रोलिंग करायचं आणि ऑब्झर्व करायचे की इथं कुठं टेररिस्टची मुवमेंट नाही. मग एक PCO कॅप्चर करायचे आणि PCO कॅप्चर केल्यानंतर मग आम्ही एक करून सोल्जर आम्ही तिथं बोलायचो. मग 5 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही बोलले की मागचा सोल्जर PCOचा दरवाजा ठोकणार आणि म्हणाला चलो बाहेर आ जाओ भाई, हमने भी बात करणार. तर मग तुम्ही रात्री 1:30-2 वाजता आपल्या घरी फोन करायचे आणि ते पण 15-20 दिवसानंतर, कारण कंटिन्यू तुम्ही दररोज अशी रिस्क घेऊ शकत नाही. मग ती मी फोन केला आणि ती मला विचारली अरे आज कसा फोन केला तुम्ही, आणि ते पण संध्याकाळी. नंबर अननोन असेल ना? हो, त्यांना ट्रॅक होतो की हा नंबरनेच फोन येतो. हो. आणि मग ते म्हणजे मिसेसने, मी हमेशा पहिले PCOनं करायचो ना, आणि मग त्यावेळेला मोबाईलने केला. मग ती सरप्राईज झाली. ती म्हणाली हा मोबाईलने कसं रिंग केला? मी म्हटलं अगं काही नाही, थोडंसं चालत होतो, चालताना बाहेर गेलो म्हणजे आमचं हंटिंगच असतं. बाहेर गेलो आणि तिथं पडलो आणि पडल्यानंतर झाडाची काडी गेली आणि थोडं हॉस्पिटलला. ती म्हणाली तुम्हाला कोणी कमांडोज बनवलं, तुम्हाला चालता येत नाही, चालताना पडतात, झाडाची काडी तुमच्या छातीमध्ये जाते, तुम्ही कसे कमांडो जाता? मग असा 3 मिनिटचा टॉक टाईम संपला. परत आता तिला जो सरप्राईज होत होता ना, तो तिच्या यकीनमध्ये बदलला. कारण ती 6 वर्ष माझ्यासोबत होती आणि ज्या वेळेला ती 6 वर्ष माझ्यासोबत होती तर आमच्या हेडक्वार्टरमध्ये कसायचं, आम्ही 2-2 वर्षासाठी श्रीनगरला जायचो आणि 2-2 वर्षासाठी श्रीनगरला जायचो. त्यावेळेला आमचा परिवार मागे राहायचा. परिवार जेवण बनवायचा आणि मुलांना जेवण देऊन संध्याकाळला बाहेर बसून, सर्व लेडीज बाहेर बसून रेडिओ सिग्नल येण्याचा वाट बघायची की एक आनंदाचा रेडिओ सिग्नल आला की सगळे आनंदात सेलिब्रेट करूया. कारण सर्व त्यांचे जे सोल्जर्स आहेत सर्व पुढे श्रीनगरला, मागे फक्त फॅमिली. मग बऱ्याच वेळेला मेसेज यायचा की आज काही ऑपरेशन नाही झालं आहे, सगळे आनंदात खायचे, आम्ही पण रेस्ट करतायत, मग ते पण जेवण करून रेस्ट करायचे. केव्हा मेसेज यायचा की आज कमांडोजने टेररिस्टला ठार मारलं, सगळे आनंदात जेवण करायचे. केव्हा मेसेज यायचं की आज कमांडोज शहीद झाला. कित्येक दिवस ते कॅम्पमध्ये जेवण बनत होतं आणि बनायचं तर ते फक्त त्या मुलांसाठी. तिथं प्रत्येक लेडीज एक दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होते. कुटुंबच होतं, म्हणजे एक परिवार. एक सोल्जर जेवढं सॅक्रिफाईस करतो ना त्याच्यापेक्षा कित्येक पट त्याचा परिवार सॅक्रिफाईस. खरी गोष्ट. आणि आमच्या परिवारमुळेच आम्ही असे हे करतो. मग तिने मला म्हटलं की तुम्हाला शपथ आहे, मला सांगा नक्की काय झालं तुम्हाला. मी म्हटलं मला गोळी लागली आहे. एवढं म्हटल्यानंतर तिकडनं फक्त हुंके येत राहील. कारण तिने आतापर्यंत बघितलं होतं कित्येक, ऐकलं होतं म्हणजे दुसऱ्यांचं, आपलं स्वतःवर आल्यावर असं. मग तिने माझ्या रिलेटिव्हला कोणीही माझ्या घरी रडत येऊ नका, माझ्या मुलीची 10वीची एक्झाम सुरू आहे, तिचं एज्युकेशन डिस्टर्ब व्हायला नको म्हणून कोणी माझ्या घरी रडत येऊ नका. 1 महिन्यानंतर म्हणजे मी ज्या वेळेला 7 दिवस ICUला राहिलो, बाकीचे उरलेले दिवस नॉर्मल वॉर्डमध्ये राहिलो. मग 1 महिन्यानंतर ज्या वेळेला मी सिक लीव आलो त्यावेळेला मिसेसने सांगितलं की मुलांना की आज पप्पा घर आ रहे, पप्पा को गोळी दे. गोळी माणसाला मरण्यासाठी बनलेली आहे आणि जर माणूस मेला नाही ना तर प्रत्येक क्षणाला मरत, आणि ते मरण मी स्वतः बघितलेलं आहे, मी स्वतः सहन केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आम्ही सैन्यामध्ये जातो त्यावेळेला आम्हाला माहिती असतं की आमच्या नावाची गोळी दुश्मन राष्ट्रामध्ये बनलेली आहे, मला मिळालेली पण आहे. माझं दर्द, माझं दुखणं माझ्या बायकोने बघितलंय, माझ्या मुलांनी बघितलेलं आहे.
एवढं असूनही आज माझा मुलगा ॲज अ पायलट, ॲज अ फ्लाइंग ऑफिसर इंडियन एअरफोर्समध्ये सर्व्हिस करतो. सल्यूट आहे सर तुम्हाला या गोष्टीला. थँक्यू. हे काहीतरी शिकण्यासारखं आहे. याच्यातूनच मला एक थोडंसं तात्पर्य आपण मुलांकडे जाण्याच्या अगोदर मला हे समजून घ्यायचं होतं की जेव्हा तुम्हाला तुम्ही बर्फात होते तेव्हा तुम्हाला असं कधी वाटलं नाही का मी परत पाठीमागे जातो, कशाला हे सगळं नाही सहन होते, असं कधी मनात एक भनक पण आली का? आपले जे देशवासी आहे ना, त्यांचा जो विश्वास आहे ना आमच्यावरती, तो विश्वास आम्हाला तुटू देत नाही. त्या विश्वासामुळेच आम्हाला प्रेरणा भेटते आणि त्या विश्वासामुळेच आम्ही छातीवरती गोळ्या घेऊ शकतो. खरंच एक सोल्जर ज्या वेळेला लढत असतो त्यावेळेला मागे ज्या वेळेला तुम्ही आमच्यासाठी प्रे करत असतात, आमच्याबद्दल, आमच्या वर्दीबद्दल विश्वास ठेवत असतात, तो विश्वास आम्हाला खरी प्रेरणा देत असतो. आणि कारगिल वेळेला आम्ही विचार करायचो ना, जे आपण कॅप्टन विक्रम बत्रा म्हणतात, ते आमच्या सगळ्या सोल्जरचे विचार होते. या तो तिरंगा में लपेट कर आएंगे, नाही तो तिरंगा फहरा के. इथंच मी सांगू इच्छितो की हॅट्स अप त्या आईला जिने नवऱ्याला गोळी लागली असताना मुलाला तिकडे पाठवलं. बऱ्याच वेळेला जसं तुम्ही म्हटलं जातं की बऱ्याच वेळेला पत्नीने बघितलं की माझा पती मोटरसायकलवरनं पडला तर ती लाईफ टाईम मुलांना मोटरसायकलला हात लावू देत नाही. खरी गोष्ट आहे. हे घडताना मी बघितलेलं आहे ह्या गोष्टी. आणि इथं तर नवऱ्याने गोळी खाल्लेली आहे आणि गोळी खाल्लेली असून सुद्धा मुलाला तिकडे पाठवणं, याच्यासाठी जिजामातेच्या हृदयाच्या आई पाहिजे. आणि ह्या देशामध्ये जिजामातेच्या हृदयाच्या आई आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेत असतात. गोळी लागल्यानंतर परत माझे लिगामेंट पण टिअर झाले होते. म्हणजे कसं, मी गोळी लागलेल्यानंतर परत नेव्हर गिव्ह अप म्हणून परत आपलं जीवन कॅरियर सुरू केलं आणि 5 मॅकमध्ये रिटर्न आलो. तिथं मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब करायला लागलो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब म्हणजे मी ट्रेनिंग सुभेदार होतो आणि तिथल्या यांना कॅमरिन पेट्रोलिंगबद्दल गाईड करतो. राजस्थान एक्सरसाइजमध्ये आम्ही डिस्माउंटिंग अटॅकचा डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो आणि रायफल घेऊन मी आमच्याजवळ BMP असते. BMP सेम टँकसारखंच असतं, परंतु टँकसोबत इन्फंट्री मूव्ह करत नाही आणि BMP सोबत इन्फंट्री असते. आणि ज्या वेळेला मॅकनाइजने जे काही पोस्ट वगैरे कॅप्चर केली की मग इन्फंट्री खाली उतरते. म्हणजे आम्ही मॅकनाइजचे जवान आम्ही खाली उतरतो आणि ते पोस्टला कॅप्चर करून ठेवतो. ज्या वेळेला मागणं इन्फंट्री येईल तर त्या इन्फंट्रीला आम्ही हँडओव्हर करतो. हे आमचं टास्क असतं. ओके. तर डिस्माउंटिंग अटॅकचं मी ज्या वेळेला डेमॉन्स्ट्रेशन करत होतो त्यावेळेला मी सुभेदार होतो आणि रायफल घेऊन अशी जंप केली खाली रेतमध्ये दोन्ही पाय अटकले आणि लिगामेंट टिअर झाले. मग परत हॉस्पिटलला ॲडमिट झालो. मग हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर तिथं लिहिलेलं होतं हॉस्पिटलमध्ये, छतकडे पाहत बसत होतो. छातीत गोळी हे ठीक झाली, आता लिगामेंट क्लिअर झाले, आधीसारखं परत फ्रेश झालं की छताकडेच पाहत होतो. आता पण तिकडेच बघतोय. आणि तिथं एक लिहिलेलं असायचं मिलिटरी हॉस्पिटलमध्ये, थँक्स गॉड फॉर माय डिसॅबिलिटी हेन्स आय कॅन अंडरस्टँड माय ॲबिलिटी. मग त्याच्यानंतर मी काय केलं, माझे पूर्ण बॉडी ऑर्गन डोनेट केले. यस, माझं जो कार्ड असतं आणि मी गर्वानं दाखवतो पूर्ण बॉडी ऑर्गन डोनेट केले. तर ते बॉडी ऑर्गन डोनेट करण्यासाठी त्याच्यावरती सिग्नेचर असते तुमच्या NOC, नेक्स्ट ऑफ किन, आणि ती वाईफ असते. मुलीने साईन केलं, वाईफ नव्हती करत. म्हणाली आता काय डोनेट करणार तुम्ही, छातीमध्ये गोळीचे तुकडे आहेत, लिगामेंट टिअर झालेले आहेत, काय डोनेट करणार तुम्ही. मी नाही साईन करत, सिग्नेचर करावी लागेल ना NOC. आणि मी जेवण नाही करत. म्हटलं जा तू नको करू साईन. मुलीने सांगितलं अगं साईन कर, ते ऐकणार नाही. त्यांच्यामध्ये तुला माहीत आहे ते त्यांचं जोपर्यंत त्यांचं म्हणणं नाही होणार तोपर्यंत ते नाही करणार. मग मिसेसने साईन केली. ती म्हणाली डोनेट काय करणार तुम्ही आता. म्हटलं अगं नुसता माझ्या हाडाचा सापळा जर कोणी बघेल ना तर त्यांना कळेल की
अशा प्रकारे सोल्जर आपलं जीवन जगतात आणि अशा प्रकारे आपल्या जुनूनमध्ये मरतात. मी सांगू का, मी खूप लकी आहे जो मी ह्या तुमच्या थ्रू मी माझे हे शेअर करू शकतो तुमच्यासोबत, लोकांसोबत. असे आपले कित्येक जवान शहीद झालेले आहेत, कित्येक जवान ऑन सर्विंग कष्ट भोगत असतात, त्यांचे थॉट्स तर त्याच्याजवळच असतात. हेच माध्यम आहे आपलं कॉफी टॉकचं, की एक प्लॅटफॉर्म भेटावा, सगळ्यांपर्यंत एक इन्फॉर्मेशन पोहोचावी. कारण की हे एक झाले असे लाखोमध्ये लढाकू आहेत जे आपल्या फ्रंटलाईनला लढतात आहे. सगळे काही शहीद झालेत, काही इंजर्ड आहेत. आता मी ह्यांना भेटू शकलो आहे, हे पण मी थोडी स्टोरी सांगतो मी कुठं भेटलो आहे त्यांना. मी एक असंच सहज माझ्या वाईफसोबत, मी खूप हेक्टिक शेड्यूलमध्ये होतो, वाईफसोबत एक कुठंतरी शांत जागे जाऊन एक निवांत रेस्ट करावं असं मी थोडंसं शोधून काढलं. तर मला एक डेला ॲडव्हेंचर्स असं वाटलं. डेलामध्ये बघितलं तर डेला ॲडव्हेंचर्स ट्रेनिंग अकॅडमी असं काहीतरी एक नवीन विषय होता. मी म्हटलं चला तिकडं जाऊन राहू. तर मी पोचलो डेलामध्ये, डेलात उतरलो. त्यांनी म्हणलं कार इकडं तुम्ही देऊन टाका, तुम्हाला इकडनं वरती मिलिटरीवाले घेऊन जातील. म्हणलं हे काय नवीन आहे आता. बसलो. तिकडनं जे रोड चालू झाला तो एकदम खरबुडा रोड. तर 1 तास खरबुडा रोड मी जात होतो, अक्षरशः असे पाठीमागे बसलो होतो, धक्के लागत होते अक्षरशः. म्हणजे तुम्ही विचार करा, हे लोक असं डेली तुम्ही ह्या गोष्टीमध्ये ट्रॅव्हल करता, प्रत्येक पहाडमध्ये जाणं, जंगलामध्ये जाणं, हे कसं सहन करत असेल. एखाद्याची कंबर जाईल. माझी बायको असेल माझ्या बाजूला बसली होती, तर अक्षरशः माझी कंबर गेली आहे. पण हे तुम्हाला छोटंसं एक अनुभव देणं की का नंतर तिकडं गेलो, तिकडचं म्हणजे वेलकमिंग नेचर जे होतं. सर स्वतः बाहेर थांबले होते वेलकमसाठी आणि सगळे घोडे, ताफा असं खूप वेलकम दिलं होतं. म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे तुम्ही कुठलं तर भारत देशामध्ये तुम्ही राहतात, तुम्हाला हे फील झालं पाहिजे. तिकडनं तसं ते एंट्री भेटली आपल्याला. ते एंट्री केल्यानंतर जे छोटे छोटे एलिमेंट्स होते, आम्हाला काही माहीत नव्हतं. सिरियसली आम्ही काहीच अवेअर नव्हतो की काय होतं, की आमच्यासाठी सगळं नवीन होतं. तिकडं गेलो, त्यांनी फक्त सांगितलं तुम्ही छान ड्रिंक घ्या, रेस्ट करा 1-2 मिनटं आणि खाली या, तुम्हाला एक आम्ही छान सेशन देणार आहे. म्हणजे ठीक आहे करू. इकडं सेशनमध्ये त्यांनी जे सगळं सांगितलं तुमच्याबद्दल कळलं की एक सर असे आहेत ज्यांचे त्यांना गोली लागलेली आहे, त्यांच्या अजून शरीरात गोली आहे. एक सर असे आहेत ज्यांचे पाय गेलेले आहे. आज सगळे त्यांनी बुक लिहिलेली आहे. ते सरांचं पण कर्नल डी डी गोयल म्हणून आहेत, त्यांनी बुक लिहिली आहे. ते अक्षरशः सगळं ऐकून आहे ना, अक्षरशः अंगावर काटा होता. आता त्यांनी बोलताना माझ्या अंगावर काटा आहे त्या गोष्टीला, की काहीतरी घडताना तुम्ही बघताय तर त्या गोष्टी तुम्ही वाचू शकता का. तर हे बाजूचीच लोक आहेत जे तुम्हाला पहिले वाचू शकतात. हे तर पोचणारच आहे 10 मिनिटांनी तुम्ही कॉल केल्यानंतर. 10 मिनिटं 1 तास काय लागेल ते त्यांचे प्रयत्न एकदम फास्ट असतात. पण ते त्याच्या अगोदर काय प्रिकॉशन घ्यायचे ते शिकवण्यासाठी ते डेटा तयार केलेला आहे त्यांनी. फाउंडर अँड चेअरमन मिस्टर जिमी सर यांनी डेला ॲडव्हेंचर ट्रेनिंग अकॅडमी, इंडियाज फर्स्ट मिलिटरी थीम ग्लॅमरस कॅम्पिंग रेसर, हेल्दी बॉडी हवं हेल्दी माइंड, हॅट्स अ बॉस त्या कॉन्सेप्टला यांनी आम्हाला अलाउ केलं की आम्ही आमचा स्किल तुमच्यासोबत शेअर करू शकतो. प्रत्येक नागरिकाला सोल्जर्सचा युनिफॉर्म घालून सोल्जर्सप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत नेवर गिव्ह अपचा ॲटिट्यूड आम्ही त्यांच्यामुळे देऊ शकतो. त्यांच्यामुळे आम्ही आमचं स्किल त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी जेवढं गरजेचं आहे एज्युकेशनल ट्रेनिंग, तेवढ्याच गरजेचं आहे सर्वायवल ट्रेनिंग. एज्युकेशनल ट्रेनिंग एक विंग झालं तुमचं आणि सर्वायवल ट्रेनिंग तुमचं दुसरं विंग झालं. जर या जंगलरूपी दुनियामध्ये तुम्ही तुमचा परिवार फ्लाय करू इच्छिता तर तुमच्याजवळ दोन्ही विंग असायला पाहिजे, एज्युकेशनल विंग आणि सर्वायवल. एज्युकेशनल विंग तुम्ही देतच असतात तुमच्या मुलांना. सर्वायवल विंग तुम्हाला तिथं आम्ही देतो आमच्या बॉसमुळे, जिमी मिस्त्री सरांमुळे आम्ही ते दुसरं विंग तुम्हाला तिथं देऊ शकतो. तर हे ॲक्च्युली मी फक्त माझ्याकडे छोटं माध्यम आहे, जिमी सरकडे खूप मोठं माध्यम आहे. त्यांनी खूप छान प्रॉपर्टी बनवली आहे. नक्कीच जमलं तर जाऊन व्हिजिट करा. आपल्या
आपल्या देशाचा जो हा पोलादी मुक्का बनतो ना सर, याच्यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, बिझनेसमॅन, शेतकरी आणि वरती हा सोल्जर, म्हणजे आपण सगळे मिळून आपल्या देशाचा हा पोलादी मुक्का बनत असतो. याचा अर्थ काय की देश सेवा करण्यासाठी तुम्हाला सीमेवरच जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही ऑनेस्ट राहा, ती देश सेवा आहे. तुम्ही माझ्या देशाला इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करत आहात, आम्ही आपल्या देशाची बाहेरनं सिक्युरिटी देतो. म्हणजे तुम्ही जे करताय तेच मी पण करतोय, म्हणजे आपण सगळे देश सेवाच करतो. फक्त आपण त्या ठिकाणी ऑनेस्ट असायला पाहिजे. आणि सोल्जर्स म्हणजे काय की तुमच्यामध्ये डिवोशन, डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन असेल. डिवोशन, डिटर्मिनेशन अँड डिसिप्लिन. जर ह्या तिन्ही गोष्टी तुमच्यामध्ये आहेत तर तुम्ही सोल्जर आहात. आणि सोल्जर्स आर नॉट बॉर्न बट दे आर मेड. त्यांना बनवलं जातं. ज्या वेळेला तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य सोल्जर्स बनून जगतात, तुम्ही तपश्चर्या करत आहात सोल्जर्स बनून, म्हणजे डिवोशन, डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन यासोबत ज्या वेळेला तुम्ही जगतात ना, त्यानंतर तुम्हाला होणारी मुलं ही लीडर पैदा होतात. आणि लीडर्स आर नॉट मेड, दे आर बॉर्न. लीडर्स आर नॉट मेड, दे आर बॉर्न. त्यांचा जन्म होत असतो. आपल्या देशाचा जो तिरंगा लहरात आहे ना, तो आपल्या शहीद सोल्जरांच्या आखरी श्वासवरती आणि सर्विंग सोल्जरांच्या मेहनतीवरती तो तिरंगा फडकत आहे. आणि खूप 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 ग्रेटफुल आहे या प्लॅटफॉर्मबद्दल, ज्याने मी माझे विचार तुमच्यासोबत शेअर करू शकला. आणि हे माझेच विचार नाही आहेत, हे प्रत्येक शहीद सोल्जरचे विचार आहेत, जे ते सांगू शकले नाही. कदाचित माझ्याद्वारे ते सांगण्याची त्यांची इच्छा असेल. आणि हॅट्स ऑफ ऑल सर्विंग सोल्जर, हॅट्स ऑफ ऑल शहीद जवान. थँक्यू. जय हिंद. भारत माता की जय.